स्थानिक बोलवा बाकीच्या अर्धे पुढे पडणार त्या कार्यक्रमात. समोर ओके. मध्ये मध्ये समोर समोर का आज आपण या ठिकाणी बैलगाडी योजना टप्पा क्रमांक 2 याचं भूमिपूजन केलेलं आहे. तर या कार्यक्रमाचं ज्याचे नुकतेच आता भूमिपूजन पार पडलेले आहे. या 2024 मध्ये सदरच्या योजना मंजूर करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये मानवाध्यक्ष महोदय यांच्या प्रयत्नांनी सदरच्या योजना मंजूर झालेल्या होत्या. शूटिंग स्टेशन शुक्रवार पेठेतील माननीय शिवाजी जगताप भुयारी गटार योजनेचे टप्पा क्रमांक 2 व 4च्या भूमिपूजन प्रसंगी या ठिकाणी
त्या कामाचा मोठा धडाका आहे तो आम्ही एक टप्प्याटप्प्यानं आता आपण सगळी पूर्ण करणार आहोत. याची पूर्ण माहिती आमचे नगराध्यक्ष साहेब देतीलच, कारण मी काय हे सगळं मुळं जवळपास आपल्या मंगळवारपेठ परिसर असेल, सोमवारपेठेचा कुंभारवाडा परिसर असेल, कर्डीपीर असेल, कन्याशाळा असेल, गुरुवारपेठेचा भाजी मंडईचा परिसर असेल, त्या संपूर्ण परिसराचा जो लोड आहे तो त्या PS4 वर आहे. आत्तासुद्धा PS4 पावसाळी पाणी ज्याला आपण स्टॉर्म वॉटर म्हणतो, त्या स्टॉर्म वॉटरचा प्रचंड या ठिकाणी लोड आहे. भविष्यामध्ये सुद्धा पहिल्या पद्धतीनं भविष्यातले अनेक वर्षाचे 40-50 वर्षाचा या ठिकाणी वेध घेऊन ही योजना ही काम या ठिकाणी आपण करतोय. संपूर्ण पद्धतीनं हे संपूर्ण त्यानंतरचा हा महायोजना महाअभियान राज्यस्तरा अंतर्गत 2 ठिकाणी आपण आज भूमिपूजन घेतलं. त्यामध्ये पहिलं जे आपण भूमिपूजन घेतलं ते मंगळवार पेठेमध्ये स्मशानभूमीच्या शेजारी पंपिंग स्टेशन 4ची नव्याने उभारणी करणं, त्याचा शुभारंभ आपण केलेला आहे. ते साधारणपणे 1,15,00,000 रुपयाचं काम आहे आणि ते काम पूर्णतः गेल्यानंतर सोमवारपेठ, कुंभारवाडा, कंबेश्वर मंदिर, कर्डीपीर आणि त्या परिसरातल्या लोकांना त्याचा लाभ हा होणार आहे. इथं आपण जे आता भूमिपूजन केलेलं आहे त्यामध्ये आपण भुवारी गट योजना टप्पा क्रमांक 2 राबवणे, त्यामध्ये शुक्रवारपेठ पंपिंग स्टेशन नंबर 2 नव्याने उभारणी करणे. मूळचं आपलं एक आहे ते आता कमी पडत आहे आणि त्या ठिकाणी पूर्वीची आपली जागा असल्यामुळे आपल्याला शक्य झालं आहे. पूर्वीच्या काळामध्ये दूरदृष्टी ठेवून आदरणीय PD पाटील साहेब त्यांच्या सहकार्याने जागांच्या प्रयोजन केल्या आणि त्यामुळे तिथं आपण त्याचं 1,22,00,000 रुपयाचं काम आहे आणि त्यामुळे मग रेल्वे गल्ली, डुबल गल्ली, भैरवा गल्ली, जुनी रॉयल टाकी, ग्रीन पार्क, पंताचा कोट, नवीन कृष्णाबाई मंगल कार्यालय या लोकांना त्याचा त्या ठिकाणी फायदा हा होणार आहे. पूर्वीच्या काळी शहर हे मर्यादेमध्ये होतं, पण आता शहराला आपल्या नैसर्गिकदृष्ट्या कृष्णा कोयनेचा संगम, एका बाजूनं कोयना नदी आणि पुन्हा संगमानंतर पुन्हा कृष्णा नदी, त्यामुळे वाडीला मर्यादा आहेत. जो मलकापूर परिसर आहे तो आपल्या शहरामध्ये नाही, सैदापूर विद्यानगरी आपल्या परिसरामध्ये नाही आणि आता नगरपालिका नगर विकास विभागाच्या नियमामुळं आता बांधकाम हे आता उभं होते आणि त्यामुळे 6-7 मजली अशा प्रकारचं बांधकाम होते आणि ते झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा त्या ठिकाणी वावर वाढतोय. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आरोग्याला अतिशय महत्त्व आहे आणि त्यासाठी ड्रेनेज हे चांगल्या प्रकारचं राहणं आवश्यक आहे.